नमस्कार, मी अंजली आणि आज आपण बनवत आहोत तिळाची चिक्की. सर्वप्रथम मी तीळ जे आहेत ते भाजून घेत आहे. एका कढईमध्ये टाकून ते मी 2 मिनिटं भाजलेले आहेत आणि असे लालसर झाले की ते काढून घ्यायचे आहेत. आणि सेम कढईमध्ये मी जेवढे तीळ घेतलेले आहेत तेवढाच मी गूळ घेतलेला आहे. सेम प्रमाणात गूळ घेतलेला आहे. तर आपण इथे गुळाचा पाक करणार आहोत. त्याला हलवून घ्यायचं आहे. आपला पाक जो आहे तो रेडी झाला का नाही ते चेक करण्यासाठी त्याला मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि थंड पाण्यामध्ये ते टाकून बघत आहे अशा प्रकारे. तर बघू शकता तुम्ही आपला जो पाक आहे तो रेडी झालेला आहे. तर त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि गॅस बंद केलेला आहे मी आणि त्याचा मस्त चांगला हलवून घेत आहे. हलवून झाल्यानंतर एक ताट घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती मी तूप टाकून पूर्ण ताटाला ते तूप स्प्रेड केलेलं आहे आणि त्याच्यावरती ते गरम जे आहे ते टाकलेलं आहे. तीळ आणि गुळाचं मिश्रण एकत्र सगळीकडे पसरून घ्यायचं आहे ते आणि ते पूर्ण ताटाला एक लेवल होण्यासाठी मी असं लाटण्याने करून घेतलेलं आहे. आणि ते गरम असतानाच मी त्याला कट केलेलं आहे चाकूने. तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करू शकता. मी अशा प्रकारे त्याला कट केलं होतं आणि तुम्ही पाहू शकता आपली चिक्की जी आहे ती रेडी झालेली आहे आणि खायला पण खूप छान लागत होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.